मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मी ओजस अनिल वाळले, जनसंघर्ष अर्बन निधी शाखा पुसद येथे म्हणजे कार्यरत आहोत मॅनेजर म्हणून। इथे मॅनेजर म्हणून कार्यरत असताना ही शाखा 1/11/2021 रोजी आपल्या सेवेसाठी चालू झाली। 3 वर्ष सतत आणि सुरळीत कारभार चालला, पण मागील 1 महिन्यापासून ते फंड रिक्वायरमेंट आपण जसा ठेवीदारांचा ठेव आपण इथे स्वीकारतो आणि हा फंड हेड ऑफिसला पाठवत असतो। हेड ऑफिस मुख्य कार्यालय आहे डिग्रस, अशा आमच्या 7 शाखा आहेत। डिग्रसला पाठवतो, ते तिथे नियोजन करतात की या फंडचं सीडी रेशो कसा मेंटेन करायचा, लिक्विड फंड किती ठेवायचा, रिझर्व्ह फंड किती ठेवायचा, बँकेच्या नावाची असेट किती घ्यायची, हे सगळे तिचे बॉडी मेंबर ठरवतात आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या देखरेखीखाली सगळं फंडचं नियोजन होत असतं। आम्ही इथून फंड पाठवल्याच्या नंतर जर का आम्हाला इथे ठेवीदारांची विड्रॉल आले तर आम्ही तशी फंडची रिक्वायरमेंट मागत असतो की आम्हाला एवढा फंड लागतोय, पण मागील 1 महिन्यापासून आम्हाला फंड मागील तेवढा मिळत नाहीये, तो कमी कमी येत आहे। त्यांनी त्यांचं आर्थिक प्रॉब्लेम सांगितला की राजकारणात मी उभं होतो, तशी त्यांनी मीटिंग घेतली, त्याच्यामुळे माझ्याकडे लोकांचा दृष्टिकोन, मला अडकवण्याचा दृष्टिकोन जास्त होऊन राहिला, त्याच्यामुळे फंडची रिक्वायरमेंट होत नाही। मी डिमांड करते त्याच्यापेक्षा मागित नाही। बँकेची मी जी असेट घेतलेली आहे ती असेट पण मला लोक पाडून मागत आहे, त्यामुळे या सगळ्या ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी मला काही कालावधी लागेल। तर आम्ही बोललो तुम्ही डिग्रसला ही फार्म हाऊसवर त्यांची जशी मीटिंग घेतली तशी तुम्ही मीटिंग इथे पण घ्या। तर ते येतो म्हणून बोलले, पण ते काही आले नाही। तुम्हाला फंड येत जातील, पण सध्या थोडा थोडा येईल। तुम्ही पण कस्टमरला त्यांना विश्वासात घ्या, त्यांना सांगा की फंड सध्या काही काळ थोडा थोडा येईल, पण त्याच्यानंतर फंड येत राहील। तसं आम्हाला शुक्रवारपर्यंत त्यांनी फंड इरेग्युलर दिल्यामुळे डिमांड केल्यापेक्षा परत आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझा पेट्रोल पंपाचा सौदा झालेला आहे, माझ्याकडे 1,75,00,000 रुपयाचे चेक आलेले आहे। त्या चेकमध्ये HDFC बँकेचे 50-50 लाख रुपयाचे 2 चेक, बँक ऑफ इंडियाचे चेक आणि SBI बँकेचे चेक आहे, हे माझे सोमवारपर्यंत क्लिअर होईल। तर तुमचे जे ठेवीदार आहे, कारण ठेवी मागणाऱ्यांचा रेशो जास्त आहे आणि आपला म्हणजे कर्जाची वसुली पण याच्यामुळे होत नाहीये, तर कर्जाची वसुली होत नाही, आपलं वाटप पण आहे। त्याच्यामुळे काय करताय, मी त्यांची आपण मीटिंग घेऊ, त्यांना सांगू जे प्री मॅच्युअर्ड विड्रॉल आहे त्यांची आपण पूर्तता करून देऊ, पण जे प्री मॅच्युअर्ड विड्रॉल आहे, जे अनावधानाने किंवा अफवेला बळी पडून जे विड्रॉल करत आहे यांना थांबण्यासाठी आपण नियोजन करू आणि ते तसं तुम्ही घ्या मीटिंग, असं आपण त्यांना सांगितलं। पण तसं त्यांनी मला सांगितलं की सोमवारी मी तिथे पोहोचतो, 12 वाजता तुम्ही ठेवीदारांना बोलवून घ्या। ते इथं मी शाखा उघडली। शाखा उघडण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी मी आमच्या बँकेचे अध्यक्ष म्हणजे देवानंद लक्ष्मणराव मोरे सर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला। ते उद्या प्रणित सरांना पाठवतो म्हणून बोलले, विथ कॅश पाठवतो म्हणे, जेणेकरून ज्यांचे विड्रॉल इथं रोज पडलेले आहे त्यांचे विड्रॉल पण देता येईल आणि त्यांचं समाधान पण होईल। त्याच्यानंतर मी प्रणित सरांना 8:50 संध्याकाळी फोन पण केला त्याच क्षणी रविवारी। त्यांनी सांगितलं उद्या 100% मी येतो। म्हटलं आम्ही बँक उघडू की नको, लोक पॅनिक होत आहे, ठेवीदारांना ठेवी मिळून नाही राहिल्या। तर त्यांनी मला पण आश्वासित केलं तुम्ही शाखा उघडा, मी येतोय आणि बोलवून घ्या त्यांना, ठेवीदारांना जे बोलत आहे। त्या अनुषंगाने सगळ्या ठेवीदारांना मी सोमवारची डेट दिलेली होती, तर ते सोमवारी आले असता 12 वाजता मला असं लक्षात आलं की हे लोक आले नाही। HO वाल्यांनी कोणी फोन रिसिव्ह नाही केला। रिसिव्ह न केल्यामुळे आम्ही थोडस आम्हाला संभ्रमात आलो आम्ही की टाइम तर दिला, डिपॉझिटर तर आले, कॅशही नाही आणि व्यक्तीच्या कोणी उचलतही नाहीये फोन, त्यांचे सगळे फोन आउट ऑफ रीच येऊन राहिले। तर मी, माझे कर्मचारी बंधू नागेश लोते सर जे इथं क्लर्क म्हणून कार्यरत आहे, दुसरे अजिंक्य धुंगडे सर जे इथं कार्यरत आहे, काही लेडीज स्टाफ इथे ठेवला आणि 2 स्टाफ जेंट्स स्टाफ इथे ठेवून आम्ही डिग्रसला गेलो। डिग्रसला त्यांच्या घरी गेलो असता त्यांचं घर बंद दिसलं, तिथे कोणीही नव्हतं। त्याच्यानंतर आम्ही गेलो डिग्रस मुख्य शाखेला। डिग्रस मुख्य शाखेला गेलो असतो, शाखा फुल्ली ओपन होती, तिथे कुठलाही कर्मचारी कार्यरत नव्हता। मग परत आम्ही डिग्रसला आलो म्हणून तिथील धीरज मल्ले सर जे हे ऑपरेशन डिपार्टमेंट आणि फंड मॅनेजमेंट बघतात त्यांना कॉन्टॅक्ट केला असता, तर कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी आम्ही कोर्टावर आहोत, आपण इथून स्टेशनला जाऊ असं त्यांनी सांगितलं। आम्ही त्यांच्यासोबत स्टेशनला गेलो, तिथं गदारोळ आणि पब्लिक बघून आमच्या लक्षात आलं की आपली व आपल्या ठेवीदारांची ही फसवणूक झालेली आहे आणि व्यक्ती हा फरार आहे। मग आज तिथून आम्ही आलो, तोपर्यंत इथे पुसद शाखेमध्ये पब्लिक आक्रोश तुटून पडत होता,
त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला मी घातली, पुसद पोलीस स्टेशनला. त्यांचे 2 सपोर्टिंग कर्मचारी घेऊन इथे आलो. इथं त्यांना लोकांना स्टेटमेंट दिलं. आजही रोजी ज्यांची ठेवी आहे त्यांना त्यांचे स्टेटमेंट देण्यासाठी मी बँक उघडलेली आहे, जेणेकरून जेव्हा कुठं जर का हे आपण मला त्यांचं सहकार्य कर्मचारी प्लस नागरिकांचं सहकार्य पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांचं आणि आमचं पण इथे ठेवी आहेत आणि ते व्यक्ती आल्याच्या नंतर आपल्याला परत मिळण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत. त्याच्यामुळे कोणीही म्हणजे पॅनिक होऊन कुठलं काही डिसिजन घेऊ नये आणि सगळ्यांनी आपापले व्यक्तिशः रिपोर्ट पण देऊ शकतात याबद्दल. बरं, आपण मॅनेजर म्हणून तक्रार दाखल केली? हो, मी काल पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार दाखल केली, पण तिथं ते फरार होऊन जवळपास 48 घंटे झालेले नव्हते. तर त्यांनी संबंधित ओरल आमच्याकडून इंटिमेशन घेतली. आम्ही आमच्याबरोबर कारवाई करतो आणि नंतर FIR पुटअप करून घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. बरं, पुसद शाखेमध्ये आपल्या परिसरातील किती अंदाजे ठेवी आहेत? आपलं टोटल सगळ्या पुसद शाखेमध्ये 13,64,00,000 रुपये ठेवी आहेत. एक म्हणजे टोटल 14 कोटी तर आहे पूर्ण बॅलन्स शीट नवी करून. त्याच्यापैकी 1 कोटी वाटप आहे आपलं. 1,26,00,000 रुपये प्रत्येक प्रकारचं वाटप आहे. 13.5 कोटी रुपये देणं आहे आपल्याला ग्राहकांचे. आम्ही आहोत म्हणजे टेम्पररी बेसचे कर्मचारी वर्ग. बरं, जनतेला काय आवाहन करणार आता आपण? जेवढे ठेवीदार आहेत आणि जनतेला मी एकच आवाहन करू शकतो, मी आणि माझा स्टाफ सगळे आपल्या बरोबर आहे. ही लढाई आहे ती आपण सगळे मिळून लढू आहे. प्रत्येकाचा हक्काचा पैसा आहे, ते मिळाल्याच्या नंतर आपण ते रिकव्हर करू. पण मला तुमचं सहकार्य अनिवार्य आहे या सगळ्या गोष्टीसाठी. मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.